मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार केला। सापडलेल्या नोंदींनुसार कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणावर ठाम असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटणार हेच स्पष्ट होत आहे। महाराष्ट्रभर प्रत्येकाने आपण आपल्या गावात आंदोलन करायचे आणि ते आंदोलन असं करायचे, प्रत्येकाने रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाकरता पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत आंदोलनाची रूपरेषा सादर केली। नेत्यांच्या दारासमोर कुणी जाऊ नये असं सांगतानाच राजकीय नेत्यांनी आमच्या दारासमोर येऊ नये असंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। ही गावबंदी नाही, पण आमच्या दारासमोर यायचं नाही। नेते आपल्या दारी आले तर दार लावून घ्या। मराठ्यांमुळे नेत्यांना किंमत आहे हे लक्षात ठेवा, याची आठवण जरांगे पाटलांनी करून दिली। नेत्यांचा आणि मराठ्यांचा आता काहीही संबंध नाही असं जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये सांगितलं। आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचं, सध्या परीक्षा सगळं भान ठेवून करायचं। आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं। इकडे तिकडे पारावर पुस्तक मारतीचं तसे घेतलं की सण आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना। म्हातारे बाया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं, पुरं गाव। शनिवारपासून राज्यभरात दररोज सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोकोची घोषणा जरांगे पाटलांनी केली। त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 असं 2 टप्प्यात आंदोलन होणार आहे। तसंच परीक्षार्थींना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी बाळगण्याचं आवाहनही करण्यात आलं। राज्य सरकारनं दिलेल्या 10% आरक्षणाचं स्वागत आहे, मात्र ओबीसीतून आरक्षण द्या हीच आमची मागणी होती, याकडे जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। ज्याला कुणबी नको तो 10%तून आरक्षण घेईल, मात्र मराठा समाजाचा कुणबींमध्ये समावेश आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं जरांगे पाटलांनी निक्षून सांगितलं। जर कदाचित रास्ता रोको सुरू असला तर त्या पोराचं अडचण आली तर आपल्या गाडीची गाडी जर मध्ये उठली ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं, मग पेपरात त्रास व्हायला काच दिवशी आपण मोटरसायकल सुरू करा त्याला 5 हजार केंद्राला मिळून सोडायचं। याच्या पोराला अडचण येऊन द्यायची। आपली मोटरसायकल सुरू करा तेच जर गाडी मागे उठली बाकीच्या गाडीत आपल्याला देणे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नका ही मनोज जरांगे पाटलांनी केलेली मागणी कळीची ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर त्याचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता आंदोलन आणि मराठा आरक्षण ही 2 आव्हानं पुन्हा निर्माण झालेली आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।